जय शिवराया. गुड इव्हिनिंग. आज आमचा होता मंगळवार आणि आज होता बेत लापशी, गव्हाची लापशी. तुम्ही कुणी खाल्ली नक्की कमेंट्समध्ये सांगायची बरं का मित्रांनो. मी हे तुपामध्ये गव्हाचे जे लापशीचे भरगड असते ती मी फ्राय करून घेतलेली. त्याच्यात थोडे ड्रायफ्रूट पण टाकलेले आहे आणि गुळाचं पाणी बनवायला इंडक्शनवर ठेवलेलं आहे. असा छान तुपामध्ये कुरकुरीमध्ये दलिया भाजून घ्यायचा. गव्हाचा दलिया असतो हा, आणि तो छान कुरकुरीत भाजल्यानंतर गुळाचं पाणी उकळल्यानंतर तो आपण त्याच्यामध्ये टाकून देतो. आणि आज वडापाव पण बनवायचा बेत होता. दोन्ही रेसिपी मी बरोबरच दाखवत आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे वडापावसाठी आणि बटाटा मॅश करून हिरवी मिरची, लसूण, आलं त्याची पेस्ट करणार आहे. कोथिंबीर बटाट्याच्या भाजीवर अशी छानपैकी हिरवी टाकून देणार आहे. माझी आता लापशी शिजत आहे कुकरमध्ये, तुम्हाला नंतर बघायला भेटेल. आणि झाली माझी लसणाची पेस्ट, आल्या लसणाची पेस्ट, आणि ओवा टाकला, हळद टाकली, ती पेस्ट टाकलेली आहे आणि ते मस्त मी मॅश करून घेणार आहे थोड्या वेळाने. आणि इकडे लापशी छान शिजत आहे. बेसन पीठ तयार झालेलं आहे वडापाव करण्यासाठी. हे मी ना थोडंसं पीठ जे दिसते ना तुम्हाला वाटेल की सोडा टाकला आहे, परंतु तो सोडा नाही आहे. मी ते साबुदाण्याची पावडर टाकलेली आहे. खूप छान वडे होतात त्याने जर बेसन पिठामध्ये जर टाकले तर. अशी छान कोथिंबीर टाकून बटाट्याची भाजी छान शिजून घेतली आणि ती फ्राय केली. देन नंतर त्याला मस्त गोल गोल वडे बनवून मी ठेवणार आहे. ही झाली माझी लापशी. केवढी सुंदर दिसते बघा मित्रांनो. गुळाची लापशी खायची असेल ना ती मजा काही वेगळीच असते. बटाट्याची भाजी थोडी गार पडायला ठेवली आणि ही जी दिसते ना व्हाईट कलरची ते तुम्हाला सोडा वाटेल, पण ते साबुदाण्याची पावडर आहे. हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, तर ते तसं आहे. आणि छान माझी हे पण शिजलेली आहे लापशी, बघू शकता. थोडी सुंदर दिसते, खायला पण टेस्टी झाली. मी खाल्ल्यानंतर पण यम्मी झाली होती, मला खूप आवडली. आता माझे वडे तयार होत आहे. एवढे सुंदर वडे तयार झाले ना मित्रांनो, खूप सुंदर. माझे मिस्टर मला नेहमी चिडवतात मी वडे केल्यानंतर की तुला ना एक छोटंसं स्नॅक सेंटर टाकून द्यायला पाहिजे, म्हणजे तुझ्यात खूप चालेल. पण मी घरातल्यासाठी खूप काही करते, त्यामुळं मला घरातच आवडतं. ते मला मस्करीत बोलतात, मी त्यांना हसून उत्तर देत असते. मित्रांनो एवढे क्रंची वडे होतात ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे